जेवायला लगेच सोडला असता आपण, पण आम्ही काय ते सोडतो. तारीख एवढ्या बळजबरी घेतली ना, असंच कसं सोडावं तुम्हाला खरं सांग. आणि म्हणून बघा चौथी गोष्ट सांगितली की समोरच्यांनी आपलं ऐकून घ्यावं. असं ज्यांना कुणाला वाटते ना, तर त्यांनी सुद्धा समोरच्याचं ऐकायला शिकलं पाहिजे. पाचवी गोष्ट सांगितली बघा, या जगतामध्ये संसारामध्ये भरपूर असे लोक आहेत, स्त्रिया पुरुष, अर्थहीन वाद करतात बघा. अर्थहीन बडबड करायची, वाद करायचा, टोमणे मारायचे, निंदा करत राहायची, त्रुटी काढायची, बरोबर की नाही. असं होते बघा. अनेक लोकांकडे असं होते. तुमच्याकडे होत नसेल, काही लोकांकडे होत नसेल, पण बहुतेक लोकांकडे असं होते. टोमणेच मारायचं काम, जसं काय पगारीवर ठेवलंय, जसं काय सन्मान पत्रक भेटणार आहे, कुठून तरी पुरस्कार भेटणार आहे जणू काय. कौतुक तर बापा कौतुक, आरा कौतुक तर लय लांबची गोष्ट. आणि कौतुक कराव कोण, कौतुक जमत नाही, म्हणले मोठं लागते. आणि म्हणून अर्थहीन वाद टाळून संयमाने बोलायला शिकलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीतून वाद केला नाही पाहिजे. वाद करायला बसले तुम्ही तर जीवन कमी पडेल. कारण माणूस चुकीचा पुतळा आहे, चुकत कोणाचं नाही. म्हणून छोट्या छोट्या गोष्टीचे वाद करायचे नसतात, सोडून द्यायचे असतात. गोष्टी सोडून द्यायच्या असतात. संयमाने बोलायचं असते, प्रेमाने बोलायचं.